श्री स्वामी समर्थ. पहा, आपल्या स्वामींची आंघोळ झालेली आहे आणि किती छान दिसतंय. स्वामींना हिना अत्तर लावलेला आहे फुलांवर घेऊन. आणि आज आहे शुक्रवार. तर आपल्या शुक्रवार आज वैभवलक्ष्मीचा आहे आणि आपण डिटेलमध्ये पूजा पाहणार आहोत शुक्रवारची वैभवलक्ष्मीची. तर चला पाहूया आपली पूजा. तर इथं स्वामींना अष्टगंध लावून घेतलेला आहे. स्वामींची छान आज आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मस्त आपण स्वामींना अगोदर पूर्ण अत्तर वगैरे लावून अष्टगंध वगैरे लावून मग परत त्यांना हार वगैरे परत फुलांना अत्तर लावून ठेवायचं. कारण जो अत्तरचा सुगंध आहे तो घरभर पसरतो आणि स्वामींना पण फ्रेश वाटतं. आपल्याला पण एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यातून भेटत असते. आणि हे पहा, आपलं श्रीयंत्राची पूजा अशी करायची. आधी खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे, हळदी कुंकू व्हायचं, नंतर आपण त्याच्यावर श्रीयंत्र ठेवायचं. श्रीयंत्र ठेवल्याच्या नंतर कमळगट्ट्याची माळ अशी श्रीयंत्रावर ठेवायची, त्याला तूप वगैरे लावून, जेणेकरून आपली माळ खराब होत नाही लवकर. इथं कलशातमध्ये 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू, फूल टाकलेलं आहे आणि पूजा करून घेतलेली आहे कलशाची. आणि गजांतर लक्ष्मी हे आपण कलशाच्या शेजारी ठेवलेले आहे. इथं पण आपण महालक्ष्मीचा अभिषेक करून घेतलेला आहे. आज गजरा भेटला नाही तर मी आज फुलाची वेणी घेऊन आलेले आहे महालक्ष्मीला. ती अशी इथं वाहिलेली आहे. तर खूप छान आपली अशी पूजा वाटत आहे. आणि आज नैवेद्यासाठी केळी घेऊन आलेले आहे. बाकीचे फळं आज काही आणलेले नाही. वैभवलक्ष्मी मातेची आपण इथं कहाणी वाचणार आहोत पूजाविधी झाल्यावर. आपल्याला अगोदर गणपतीचं पूजन करायचं. एका पानावर गणपती ठेवून इथं पहा, हे आपले बासमती राईस जो आहे लांब लांब, तो मी इथं काढून घेतलेला आहे. आज आहे शुक्रवार आणि तांदळाचं आपण खीर बनवणार आहोत. तर ही तांदळाची खीर महालक्ष्मीला, विष्णूंना खूप प्रिय आहे, त्याच्यामुळं आपण ही तांदळाची खीर बनवत आहोत. इथं शिजलेले आपण हे जो भात आहे तोच घेतलेला आहे. त्याच्यात विलायची आणि जायफळ खिसून घातलेलं आहे. इथं आपण दूध ठेवलेलं आहे तापवायला आणि भातामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. जेवढी आपल्याला लागेल तेवढी चवीनुसार साखर घालायची आणि आपण ही जी भाताची पेस्ट केली होती ती पण ह्याच्यात घालून घेतली. दूध उकळलं का घालून घ्यायचं. मनुके घातलेले आहेत, काजू आणि बदाम इथं आपण काप करून घेतलेले आहेत, ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून आपली खीर ही खूप छान लागते खायला. तुम्ही जर बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदळाची जर खीर केली तर खायला खूप छान लागते. इथं पहा, मी तूप टाकलेलं आहे आणि आपली खीर इथं तयार झालेली आहे. झटपट खीर अशी आपण करू शकतो. आणि इथं पहा, नैवेद्यासाठी वरण भात, मटकीची भाजी असा हा नैवेद्य महालक्ष्मीचा झालेला आहे. आणि सर्वच आपल्या देवांना पण नैवेद्य होणार आहे. लक्ष्मीच्या पुढे मी चांदीचा लक्ष्मीचा कॉईन ठेवलेला आहे. हे पहा, आपले खाटूश्याम महाराज आणि इकडं स्वामी समर्थ महाराज असे आपले दोन्ही महाराज आहेत. पण मी आज पूजा जी आहे ती देवघरातच वरतीच मांडलेली आहे, वेगळी काही खाली मांडलेली नाही. आणि हे पहा, मला एका दादांनी हा दिवा दिलेला आहे, खूप छान आहे कमळाचा.